काय घरामध्ये किती परिवार आहे माहितीये का? तीन तीन सुना, तीन तीन लेकर, आम्ही कसं झोपत असेल, कसं करते? फेकून दिले आम्हाला गाठळ. हा, कोणी बघतोय का? मतलबी आहेत सगळे कार्यकर्ता, मोठे मोठे लोक. वर चालले मी आता. नका बोलू. हा, वर चालले आता. सोडून आला कमस्ताडा 35 वर्ष झाले, सडून मरायला लागले ते. आम्हाला कोणाच्या अपेक्षा आता कोणा अपेक्षा नाही. मत तरी द्यावं लागेल ना कोणाला तरी. तुला देऊ, तुम्ही सांगा ना. फक्त इलेक्शन येते ना, तर आश्वासन द्यायला येते. तुम्हाला हे करून देऊ, तुम्हाला ते करून देऊ. जिंकणार ना तर कोणी उभं बी नाही राहणार गल्लीमध्ये येऊन. किसका बाप का खाता नहीं, किसको डरता नहीं. मालूम क्या? नमस्कार नमस्कार नमस्कार. बघतो रिक्षावाल्याच्या नव्या एपिसोडमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तुम्हाला माहिती आहे आम्ही रिक्षा घेऊन पूर्ण मुंबईत फिरतोय, गल्लीत जातोय, लोकांचे प्रश्न जाणून घेतोय, त्यांचे प्रॉब्लेम जाणून घेतोय, नेत्यांबद्दल त्यांना काय वाटतं, कोणता नेता त्यांच्या मनात आहे ते जाणून घेतोय. मी आलेलो आहे मुलुंडमध्ये. आज मुलुंड फिरणार आहोत. बघूया मुलुंडमध्ये कुठे कुठे जायचं. मुलुंडच्या जनतेचा प्रॉब्लेम जाणून घेऊया. मुलुंडच्या जनतेच्या मनात कोणता नेता आहे, कोणता पक्ष आहे हे जाणून घेऊया. एक काम करा, तुम्ही सुद्धा चला. कुठे यायचं? चला बघा. तुम्ही पाहताय आपण कुठे कुठल्या गल्लीत रिक्षा टाकलेली आहे. या एरियाचं नाव आहे आनंदनगर. इथल्या लोकांची काय समस्या आहे, त्यांचे नेमके प्रॉब्लेम्स काय आहेत, त्यांच्या मनात कोणता नेता आहे, कोणत्या नेत्याची इथे हवा आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं. आम्ही आले तर किती वर्ष झाले आता? आज नाही म्हणताना 30-40 वर्ष होते. पाणी आलं, त्याच्या आधी आलेले आहेत आम्ही. हा, त्याच्यानंतर आम्हाला घरं देतं म्हणून 15 दिवसाचे वायद्याने आणलेले आहेत. की 15 दिवसाची वायदा किती दिवस झाले? आज दिवस काय वर्ष झाले असतील. किती 30-35 वर्ष झाले, 40 वर्ष. नंतर मग आम्हाला वोटिंग आल्यावर येतात, आणि नाही वोटिंग आलं की मग वोटिंग झाला तर बरं फेकून दिले आम्हाला गाठळ. हा, कोणी बघतोय का? मतलबी आहेत सगळे कार्यकर्ता, मोठे मोठे लोक. आम्हाला आता या बारची ना पहिले रुमा द्या आणि त्यांच्या नंतर आमचं वोटिंग घ्या. वर चालले मी आता. असं नका बोलू. हा, वर चालले आता. असंच बोलून बोलून आम्ही देतो करतात आणि वर चालले. आम्हाला कुठल्या म्हाताऱ्या माणसांना पगार आहे का, काय आहे का? हा, आमचं कोण येत? आमची समस्या सुधारणं पाहिजे. कारण इथं गांजेली गर्दुली भरपूर आहेत, सगळे वैष्णव आहेत, लेकरं बिघडा लागलेत. त्यामुळे लवकरच्या लवकर इथं डेव्हलप व्हायला पाहिजे. आमची तीच समस्या आहे. इथली वस्तीमुळं खूप रोग बी वाढायला लागलेत आणि चांगली चांगली मुलं, यंग मुलं व्यसन करायला लागलेत. आतापर्यंत नेत्यांनी काय केलं नाही का? आमच्या नेत्यांनी इथं काहीच सुद्धा केलं नाही अजूनपर्यंत. आता कोणत्या नेत्याकडून अपेक्षा आहे तुम्हाला? मला तर कोणत्याच नेत्याकडे अपेक्षा नाही, काही करतच नाही. सगळे चोर आहेत ते लोक. 10x10ची रूम आहे, त्याच्यामध्ये 10-15 जण आम्ही कसे राहायचे? लोकांना 4-5 5 घर आहे. आम्हाला एक रूम मध्ये सुना, पोरी, नवरा, जावा, पोरगा, सून, आम्ही कसे राहायचे? अपेक्षा काय आहे, कोणाकडून अपेक्षा आता? एक घराचं कुठे काय करा. खाली जिथून झालं का झाला मोकळा. खाली एकदा येते, निवडून आला कमस्ताडा 35 वर्ष झाले, सडून मरायला लागले. इथे किती वर्ष झाले आम्हाला इथे आणून टाकलेलं आहे. कोणी बघत आहे का? तीन तीन मुलं आहे. काय घरामध्ये किती परिवार आहे माहितीये का? तीन तीन सुना, तीन तीन लेकर, आम्ही कसं झोपत असेल, कसं करते? खाली वोटिंग आलं की तेवढे येतात, नंतर कोणी येत नाही. इलेक्शन आलं की फक्त येतात इकडे आणि निघून जातात, बाकी काही नाही इकडे. आता कोणाकडून अपेक्षा आहे? आम्हाला कोणाच्या अपेक्षा आता कोणा अपेक्षा नाही. मत तरी द्यावं लागेल ना कोणाला तरी. तुला देऊ, तुम्ही सांगा ना. एवढे वर्ष काढले तर आम्ही हाल काय सांगा ना. आता अपेक्षा नाही कोणाकडून असं म्हणतात. खरं तर मतदार जेव्हा असं म्हणतो की आता कोणाकडून अपेक्षा नाही, खरं तर खूप मोठी गोष्ट आहे. याचा विचार करता प्रत्येक नेत्याने केला पाहिजे. किती वर्ष राहत आहे? 25 वर्ष राहतो आम्ही इथे. काय प्रॉब्लेम काय? पाणी नाहीये आमच्या इथे. हे बघा, हे आम्ही 10 घरं इथे पाणी भरतो एकाना, आणि एवढा बारीक येतो. काय आमचे काही प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करा ना. हे झोपडपट्टीत 10x10च्या रूम मध्ये आम्ही किती लोक आहेत? 4-5 माणसं आहेत आम्ही घरामध्ये. 10x10 4-5 माणसं. मी तिथे होतो, तिथून तेव्हापासून चालू आहे शोभाताई. शोभाताई एक अशी काय करताय? आहे ना,
हे काय पाणी भरते, पाण्याचा प्रॉब्लेम त्या सोबत अशी वस्तू काय म्हणजे अशी वस्तू आहे की कुणाला भेट नाही. किसका बाप का खाता नाही, किसको डरता नाही. मालूम क्या? माझं कसं सत्व आहे, एकच माझं आहे बघा, पाण्याचा प्रॉब्लेम आहे, रोडचा प्रॉब्लेम आहे, परत म्हणलं तर रूमचा प्रॉब्लेम आहे. आमच्या घरात 12 जण राहते ती, 10 बाय 10 मध्ये कसं राहणार? 3 सुना, 9 नातवंड आणि आम्ही 2 नवरा बायको. आता तिसरी पिढी आहे. करताव म्हणतात, आमच्याकडून मतं गोड गोड बोलून घेतात. कुठं तर भांडे दे, कुठं तर काय दे, अशी लालूच लावून देते. त्याला शोभते का नाही ना? मतदान तेवढं मागायला येतात, हात जोडते ती, मतदान द्या. आमचं मनाचं दान द्यायला काय आम्ही काही आहे का? आणि ते घेतात आणि आमच्यावरच लात मारून जातात. आमचा विकास करावा त्यांना, नंतर आम्ही मतदान देणार. नंतर एका झोपडपट्टीच्या लोकांना मतदान करून देणार नाही. कोणी आम्हाला बघायला येत नाही. फक्त इलेक्शन येते ना तर आश्वासन द्यायला येते, तुम्हाला हे करून देऊ, तुम्हाला ते करून देऊ. जिंकणार ना तर कोणी उभं बी नाही राहणार गल्लीमध्ये येऊन. किती वर्ष जुनी झोपडपट्टी आहे? 1997 साली आम्ही आलेलो आहे इथे. बिल्डरने सांगितलं होतं 27 महिन्यामध्ये आम्हाला घरं देतो म्हणून बिल्डिंग मध्ये, पण 27 महिन्याच्या आज 29 वर्ष झालेली आहेत, तर अजूनपर्यंत काय घर नाही. मुंबईत मराठीच महापौर बसणार, कुठल्याही पक्षाचा असो. तुम्हाला शंका काय? मराठी अमराठी वाद का करता? म्हणजे मुंबई तुम्ही म्हणता एवढ्या लोकांना आपण बलिदान देऊन मला मुंबई जिंकली आहे, मग अमराठी का बसू देणार आम्ही? ज्यावेळेस कोणी अमराठी महापौर बसवायचा प्रयत्न करेल त्याला आम्ही सत्तेपासून खाली खेचू. तर आज आपण होतो मुलुंडच्या म्हाडा कॉलनीमध्ये. आपण स्थानिकांशी संवाद साधला, त्यांचे लोकल प्रॉब्लेम्स आपण जाणून घेतले. त्याचसोबत राजकीय नेत्यांबद्दल, म्हणजे स्टेट लेवलचे जे नेते आहेत त्यांच्याबद्दल त्यांना काय वाटतं ती मतं आपण जाणून घेतली. आणि तुम्ही अर्थात सगळं पाहिलं असेल. त्याच्यामुळे आता ही मंडळी नेमकी कुणाला मतदान करते हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आता आपण सध्या एपिसोड इथेच थांबवू आणि आता पुढच्या ठिकाणी जाऊ. पुढचं ठिकाण काय असेल हे पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला कळेल. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.